होतं. गाडीत बसून आम्ही नीट निघालो सोलापूर. आपल्याला थांबवायचं नाहीये कारण शांताबाईचा मेकअप करत असं मुली पद्धतशीर मेकअप करत असतात ना, असं टच वगैरे लावून. ते काय केलं माहिती, ते तेवढी पावडर लावलेली अशी. मला म्हणले कोण बघत नाही मला अशी शिकले. चालू आहे काय लस्सी आहे का बघ कसलं आहे. एक मिनिट. आपला आयफोन फुटलेला आहे तरी आपला पथनाट्याचा दौरा चालू आहे आणि हा राजच्या आयफोनमध्ये मी ब्लॉग बनवत आहे. ब्लॉग बनवणं आपल्याला थांबवायचं नाही आहे कारण की आपण ब्लॉगसाठीच आयफोन घेतला होता. ठीक आहे, आपला नशीब खराब आहे, आपला फोन फुटून गेला, त्याला रिपेरीला देण्याचा प्रयत्न चालू आहे. तर आम्ही आहोत नेहमीप्रमाणे CNG पंपावर आहे आणि मस्ती करून करून किंवा थंडीमुळे माझा जो बॉडीमध्ये रॉड आहे तो खूप दुखत आहे आणि ही पोरगी थोडंफार मला झेंडू बॉम्ब लावणार आहे. तर या पोरीचं मी धन्यवाद मानतो. तर इथं या पूर्ण हाताला पिस्तूल लावायचा आहे, आता झेंडू बॉम्ब लावायचा आहे. तर आजचा पण आमचा पथनाट्याचा दौरा व्यवस्थित चालू आहे. काही गोष्टी मी एक्सेप्ट केल्यात लाईफमध्ये की वेळेनुसार सर्व काही सॉल्व्ह होत असतं. तसं आता सध्या तरी आयफोन घरी ठेवला आहे. हे आपलं पथनाट्याचं महत्त्वाचं काम जेव्हा संपेल तेव्हा आपण आयफोन रिपेरी करायचं बघू. आता सध्या माझा दुसरा फोन मी चालू केला आहे. तर तुम्ही ब्लॉग पाहत राहा आणि असंच प्रेम करत राहा. आणि आयफोन कसा फुटला आणि तो कुठे कुठे फिरला किंवा कुणी त्याला चोरलं या सगळ्याचा ब्लॉग मी काल टाकलेला आहे. तर तुम्ही बघून घ्या एकदा. तर असं करू नका मित्रांनो. मला 4-5 फोन भेटले होते, मी ते कॉल करून दिला. मग तो आयफोन ज्या व्यक्तीला भेटला आहे त्याने त्याच्यावर दगडं घालून फोडून टाकला आहे अक्षरशः. तर असं करू नका. लोकांच्या म्हणजे खूप भावना जोडलेल्या असतात काही गोष्टींपासून. तर अशा भावना आमच्या जोडलेल्या होत्या. तर रॉड दुखत असल्यामुळे आमची रेवती मला थोडंफार झेंडूबाम लावते कारण ती झेंडूबामचे नशे करते. आणि इथं खाट घालून आपले दोस्त यार दोन्ही पण बसलेले आहेत. राज, थँक्यू तुझा मोबाईल मला तू दिल्याबद्दल. वेलकम सर. आपला ब्लॉग थांबला नाही पाहिजे. थांबला नाही पाहिजे. अनंत कसं वाटतंय नवीन दिवस? यो बॉय यो नवीन दिवस, नवीन उजेड, नवीन सुरुवात, नवीन आणि नवीन आयुष्य पण. आणि आमच्या आनंदने हेअरस्टाईल केली आहे, मला तर खूप आवडली आहे. पण बाकीचे त्याला चोमू म्हणतात. चोमू म्हणतायत. तर चोमू नाही आहे तो. आणि कसं वाटला मुकेश सरांचा मोबाईल फुटला आहे, पिस्तूल लागला, फार दुःख झालंय फार कारण मी दुःख त्यात झालंय. फोटो खूप काढत होते. आता कोणाच्या मोबाईल मध्ये काढायचं? आता राहिला राज तर मला मांजर म्हणतो. मला आलाय राजला सकाळी आम्ही म्हणलो येताना जरा रेवतीला घेऊन ये, त्याने म्हणला त्या मांजर तोंडाजीला मी घेऊन येत नाही. तसं काय त्यामुळे मी खूप हर्ट झालीये. मी राज सोबत बोलणार नाहीये. जा फुट राज. तसं काय झालेलं नाही. मीच 2 तास तिथं 7 रस्त्याला थांबलेलो आणि मला कॉल केला, निघलो 5 2 मिनिटात. तास थांबलाय पण मला घेऊन नाही आलाय. मला कोण कायच बोललं नाही, सांगितलंच नाही मला. ठीक आहे, तुमचे उंदीर मांजरचे भांडणं असं चालूच राहतील. ब्लॉग कंटिन्यू करू. आणि हे पार्ट टाइम ड्रायव्हर फक्त पेट्रोल पंपापुरता गाडी चालवायला येस. आणि आमची सई जरा झोपू करायला कारण ती काल डान्सला गेली. ती बालाजी सरोवर मध्ये डान्स केलाय. बालाजी सरोवर मध्ये खूप खाल्ला आम्ही बालाजी सरोवर मध्ये. शांताबाईचा मेकअप करते आहे, बघू शकता तुम्ही. इथं मेकअप चालू आहे. इतना प्रेम तो मुझे किसी भी नहीं किया. मधु ये याद रखना. ये देखो मेकअप कर रही है छोरी. घेऊन फिरायला आग लावाला. नाही माझा पाय करतो. नॅचरलीच गोरा आहे त्यांनी, शर्टापेक्षा गोरा आहे. ते त्याच्या चेहऱ्याचा कलर शर्टावर पण. नाश्ता करून रेवतीच आहे. शैले घाणेरडे रे. काय केलं? मला वाटलं माहिती का, एकदम असं मुली पद्धतशीर मेकअप करत असतात ना, असं टच वगैरे लावून. सई काय केलं माहिती, ते तेवढी पावडर लावलेली अशी. मला म्हणले कोण बघत नाही मला अशी शिकले. असं नाही केलंय मी. तरी मला इथं जास्त झालंय. मग मी केलं आणि असं केलं. बघ म्हणलं असं लावलं. बघ इथं शेंबूड दिसतं आता. नॅचरल काय नॅचरल असतं का? आणि काय प्रश्न आहे, असं केल्यावर शेंबूड कुठे पडतात? थू केल्यावर मला काय माझ्याकडे फेस वॉश पण दाखव अशी केले नसले. ते जाऊ दे. नॅचरल काय शिकलं? नॅचरल मॉइश्चरायझर असतं असं मला माझी एक फ्रेंड सांगितली. मग
इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यमध्ये. गुड सेव्ह तुला काय म्हणायचं याच्यावर? तुला होते असं फेस वॉश नाही मी काय वापरत नाही. काय Natural वापरत beauty नाही? आहे. नॅचरल, फक्त 2 टाइम डव साबण खाते ना तू? आम्ही एक कॉम्पिटिशन करणार हे कोण लवकर संपवत आहे ते कर 1 2 3 स्टार्ट. That's why. नाकात बाहेर खतम. अशा तऱ्हेने मला वाटतंय पूर्ण संपवायचं. पूर्ण संपवायचं. दाढीला अडकले. नाही तुझं नाही, तू हारलाय. दाढीत अडकले. कोण दाखवा, लवकर लवकर दाखवा. हा करा. मी संपवलं. मला वाटतंय सईचं संपलंय. त्याचं संपलं हे तोंडात भले लवकर घालवते पण माझं संपलं. करू का मला बरं? हसू येत होतं. असं तऱ्हेने सई जिंकली आहे. ये मला काय भेट मला अजून एक भेट. कधीतरी ऑर्डर करते ते. तर नमस्कार. आपण 5 पथनाट्य केलं. आपले 10 पथनाट्य व्हायचे, म्हणजे 5 झाले, अजून 5 करायचे आपल्याला, कारण त्या दिवशी मोबाईल हरवल्यामुळे आपण काहीच केलं नाही. आता आम्ही इथं मिसळ खायला आलो. खूप सुंदर मिसळ आहे इथे. हे बघा सगळे असे रोडला बसलेत. हे दोघं आता आहेत. कमी झालं का रे तुझं तोंडात? हां, काय म्हणताय सर? काय नाही, मस्त पथनाट्य केलेत. 5 नाश्ता केलाय. दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये गावात लोक नसतात, म्हणून एक तासभर आपण मस्त हायवेच्या कडेला बसू, मस्ती करू. मग नंतर पथनाट्य करू संध्याकाळी 5 मस्तपैकी, मग जाऊ. Chill vibes. इकडं सई आहे. सई तुम्ही काय म्हणताय ब्लॉग बद्दल? काय नाही आता आम्ही बसलोय इथं थोडं चिल मारायला. आई गेले. हे नाही आई गेले. हा ते घाल्या. अरे छपरी हुशार आहे ना. मला यासाठी सईला माझ्याकडनं एक डेअरी मिल्क चॉकलेट. मला लय आवडलं. 2 टाळ्या. एक डोकं वापरले ना, विचार कर. इकडं श्रेयस खूपच फालतूक बोलतोय आमच्यात, म्हणून आम्ही त्याला चिकटपट्टी लावलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा रे. पुरेशी नाही हो, आणि पुरेशी लावतो. नाही. किती लावलेली आहे. हो, धर. बस बस जीव घेतो का? डोळे बंद करतो चांगले डोळे. आई गो, आणि केस लावले त्याचे. हा, आमच्याकडे मस्ती केल्यावर असं असतं बरं का, डायरेक्ट चिकटपट्टी असते. बोला. आणि या धाब्यावर त्या दिवशी रात्री आम्ही आलो होतो. आज पण रात्री इकडे येण्याचा प्रसंग आला आहे, कारण की आमचा फोन फुटला होता आणि आमचं पथनाट्य करायचे राहिले होते, म्हणून आम्ही आज एका दिवसात 12 पथनाट्य केलेत. तुम्हाला आवाजावरनं कळतच असेल. आणि हा जो आहे तो पंजाबी धाबा आहे जिथं आम्ही थांबलो होतो रात्री. हा धाबा आम्हाला खूप आवडल्यामुळे आम्ही पुन्हा या धाब्यावरती जेवण्यासाठी आलेलो आहोत. तर त्या दिवशी जरा घाईमध्ये किंवा नर्वस होतो, म्हणून या धाब्याबद्दल काही बोलता आलं नाही. खूप चांगले सरदार लोक इथं आहेत. खूप छान छान भाज्या ते बनवतात आणि आम्ही इथे जेवायला आलो आहे अशा पद्धतीने. तर आनंद अकोलकर, त्या दिवशी आपण घाईमध्ये या धाब्याबद्दल काही बोलायचं विसरलो, तर कसं वाटतंय तुम्हाला हे धाबा? आपण परत इथं आलो नाही का? एकदम छान आहे. ढाबा छान आहे. स्वस्तात मस्त आहे. हा. टेस्ट पण छान आहे. पंजाबी ढाबा आहे. आम्ही परवा आलो रात्री लेट नाईट. आता थोडं लवकर आलो. आता भूक लागले, मस्तपैकी जेवण करणार आणि जाताना डान्स करत जाणार, कालवा करणार. डान्स करत जाणार. अरे होती तुला तर छानच वाटत असेल नाही काय? एकदम बोलशील का काहीतरी? हा, इथली टेस्ट खूप छान आहे. टेस्ट खूप छान आणि आहे फर्स्ट इथली. टाइम मी धाब्यावर खाल्लेलं, त्यामुळे तर ते मी कधी नाही विसरू शकत. कधीच विसरू नाही शकत राज. एक नंबर वाटतं. परवा दिवशी इथं चालतो. हा, पण परत परवा सकाळी- आपण जरा टेन्शन मध्ये होतो नाही का सगळे मोबाईलच्या मग परत जाताना सकाळी अजून एकदा येऊ वाटत होतं खायला. मग आता बरं. परत आलोय रात्रीचं. मज्जा. अरे रणजित भाऊ, तू आयटमला बोलतोयस काय? आयटमला बोलतोयस काय तू? नाही रे. हा, मग कुणाला बोलतोयस? नाही करायचं आहे. हा, काय करतोयस तू? तर आमचा रणजित भाऊ लई हाय बर का, खतरनाकच वाला. ही दोन्ही भंगी आहेत आमची. ती इकडे फोनवर बोलताय आणि ती तिकडे फोनवर बोलताय. तर करून द्यायचे त्यांचे लवकर लवकर लग्न, जसं आपलं झालंय तसा. तर आम्ही आज पुणेरी भाषेत बोलतोय नाही काय एकदम, कारण की आम्ही संबाटाचा रॅप ऐकत होतो ना, म्हणून त्याचा आम्हाला एकदम राहूच नाही. काय झाला? फोन आलाय का?
फोन कट करू ना आपण, काही हरकत नाही. संबटाचं रॅप ऐकून आम्ही थोडं संबटासारखं एकदम मचावत आहे गाडीमध्ये. फुल रावस तांडव करतोय गाडी, त्याचा पण व्हिडिओ ब्लॉग टाकल तुम्हाला एकदम रावस मध्ये गाडीमध्ये. हा तुम्ही बघून घ्या ती व्हिडिओ, नाही का एकदम मचावून टाकलाय गाडीमध्ये, नुसता झापून नुसता तांडव केलाय, तुम्ही बघू शकता. आपण आहोत पंजाबी ढाब्यावर, तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी दाल फ्राय आहे, रोटी आहे, कांदा आहे आणि आम्ही सगळेजण आहोत जेवायला बसलो. आम्ही खूप सुंदर बनवतात हे, मस्त एकदम खतरनाक जेवण आहे. साधं आहे, सिंपल आहे, पण एकदम खतरनाक आहे. सई काय म्हणशील तू याच्या बाबतीत? छान जेवण आहे, वास पण खूप छान आहे, छान जेवण आहे, टेस्टी पण आहे. टेस्टी आहे. आम्ही बसलो अशा पद्धतीने खाटवर जेवण करण्यासाठी आणि इथं चालू आहे. श्रेयस कुठली भाजी मागवली रे? एकदम राऊस दाल मखनी मागवली. हे काय झालं ना, ते दाल फ्राय मध्येच ते मक्खन टाकलं. हा मक्खन म्हणजे एकदम रावस मध्ये, रावस फुल रावस. येता काय जेवण? 5x. हा क्लास लागते भावा हे. जेवण चालू आहे. सगळ्यांनी मी जेवतोय. बर या जेवायला हा. आणि जावा घरी, यांचं बी घ्या. बरोबर ठीक आहे. ह्यांचं फुटेज घेऊ का? हा तुम्ही काय रे? जेवायला या नाही का? नाही का? हा रावस रावस का? काय हे रावस आहे का? रावस मच्छी आहे का? हे तर खाल्लंय मी, अजून खाल्लं नाही. चालते खाऊन घ्या. पण ये लवकर. येतो हा काय म्हणता? मस्त जेवण आहे पंजाबी ढाब्यावर. आम्ही शेवभाजी घेतली, थोडी स्पायसी, ठीक आहे. छान लागते का? चालेल. काय लस्सी आहे का? हा. बघ कसलं आहे, एक मिनिट. इमोशन डॅमेज. एवढंच ठेवलं. हे लस्सी पण, हा लस्सी पण काय होणार आहे? असं लस्सी प्यायलं ना डायरेक्ट असं विमानातच घाटातच, इथनं डायरेक्ट घाटातच डायरेक्ट. गाडी कमी इधर चले, गाडी उधर चले, गाडी का बरं इधर चले कमी उधर चले. ये झालं जाओ. आपण आता निघालेलो आहोत तर सोलापूरला. तर हा गॉगल आनंदचा आहे, त्याचा गॉगल माझ्या हातून चुकून तुटलाय, मग तो त्यांनी मला पुन्हा गिफ्ट केलाय. तर मी याच्यामध्ये कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या ब्लॉगवर असंच प्रेम करत राहा. बडेशॉप घेऊन आले, बडेशॉप ठीक आहे. सुषमा, आपण रिॲक्शन करू शकतो. कसं वाटतंय गॉगल मला? एकदम आनंद. माझा गॉगल हिनं मुद्दामून फोडला. मुद्दामून नाही तोडला, हँड ब्रेकच्या खाली आला, कारकेने तोडला. चला असंच ब्लॉग बघत राहा. धन्यवाद.